सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाबाबत सहकार विभागाने केलेल्या एकतर्फी कारवाई विरोधात विद्यमान संचालक मंडळाने कोल्हापूर खंडपीठात आव्हान दिलं होतं. अखेर 3.5 महिन्यानंतर विद्यमान संचालक मंडळास 1 महिन्याचा दिलासा देण्यात आलाय. विभाजनाच्या निर्णयाबाबत फेरसुनावणी घेऊन पुन्हा पुढील निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून देण्यात आलेत. या निर्णयाने विद्यमान संचालकांना बाजार समितीचं कामकाज करण्याचा मार्ग मोकळा झालाय. सांगलीसह जत आणि कवठेमहांकाळ बाजार समितीचे कामकाज एकत्रच राहील, त्यामुळे तिन्ही ठिकाणचे प्रशासनाचे काम तूर्त थांबणार आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत पणन विभागामार्फत तालुका स्तरावर नवीन बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्यभरातील 68 तालुक्यांमध्ये नवीन बाजार समित्या उभारण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं असून त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनाला प्रथम तत्वता मंजुरी देण्यात आली होती. या निर्णयाने सत्ताधारी महाविकास आघाडीला दणका देण्यात आला होता. या विरोधात विद्यमान संचालकांसह शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विकास सोसायटी यांनी कोल्हापूर खंडपीठात विभाजनाविरोधात याचिका दाखल केली होती. त्रिभाजन केल्याप्रकरणी शासन आणि बाजार समितीने म्हणणे मांडण्यात आलं होतं. कोल्हापूर खंडपीठाकडून विभाजनाबाबतचा निर्णय दिला. विद्यमान संचालक मंडळास 1 महिन्याचा दिलासा देण्यात आलाय. विभाजनाच्या निर्णयाबाबत फेरसुनावणी घेऊन पुढील निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून देण्यात आलेत. या निर्णयाने विद्यमान संचालकांना तूर्त बाजार समितीचे कामकाज करण्याचा मार्ग मोकळा झालाय. आज सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या वतीनं जी आम्ही रीट दाखल केली होती त्रिभाजनाच्या विरोधात हायकोर्ट बेंच कोल्हापूरला, त्या न्यायमूर्तीने आम्हाला निकाल दिला आणि राजकीय देशापोटी जे आमच्या प्रशासक मंडळ स्थापन केलं बसवलं होतं त्या प्रशासक मंडळानं कारण असं आमचं प्रशासक मंडळ होतं. आमच्या 2 वर्ष मुदत आहे. संचालक मंडळ आम्हाला निवडून दिले, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य आम्हाला निवडून दिले. त्याचा अपमान करून आम्हाला बरखास्त करून प्रशासक मंडळ नेमलं होतं. त्याला न्याय देऊन आम्हाला न्याय दिला. न्यायमूर्ती जाधव साहेब, देशपांडे साहेब आणि हिने 2 दिवस 8-9 हिअरिंग झाल्या. चांगल्या पद्धतीनं आज हिअरिंग करून काल आज सलग 2 दिवस हिअरिंग घेतलं आणि आज आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्व संचालक मंडळ या वतीनं सर्व सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं दोन्ही न्यायमूर्तीचं मनापासून आभार मानतो. दिनांक 6/4 रोजी सहकार निबंधक आपले सांगलीचे जे आहेत त्यांनी आमच्या बाजार समितीचं संचालक मंडळ बरखास्त करून त्रिभाजनाचा आदेश दिला होता. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयामध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या. संचालक मंडळाच्या वतीने याचिका केली होती, शेतकरी संघटनेने याचिका केली होती, विविध सहकारी सोसायट्या आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुद्धा याचिका दाखल झाली होती. बरेच दिवस न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित होता, परंतु आज न्यायालयानं या तिन्ही तालुक्यांच्या दुष्काळी शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिलेला आहे. सर्वप्रथम मी न्यायदेवतेचा आभार मानतो की आज शासनानं द्वेषापोटी आज सांगली बाजार समितीचं विभाजन केलं होतं आणि जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्याची स्वतंत्र तालुक्याच्या बाजार समितीची निर्मिती केली होती. परंतु आज न्यायालयाने ते आदेश रद्द केलेले आहेत आणि पुन्हा एकदा आमच्या संचालक मंडळांना आदरणीय आनंदराव भाऊ नलवडे चेअरमन यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आम्हाला हा कारभार बघण्यासाठी त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे. नक्कीच हे न्यायालयानं आम्हाला सत्याची बाजू घेतलेली आहे. या तिन्ही तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बाजूने हा न्याय झालेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आदरणीय सुरेल शाह असतील, ॲडव्होकेट सुरेल शाह असतील, ॲडव्होकेट पितांबरे असतील आणि त्याचबरोबर मानकापुरे साहेब असतील, सचिन दांडे साहेब असतील, पटवर्धन साहेब असतील, या सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम बघितलेलं आहे. रती सिंहासने यांनी सुद्धा फार चांगल्या पद्धतीने या केसमध्ये काम केलेलं आहे. आमच्या वतीनं पंकज देशमुख असतील, या सगळ्या ॲडव्होकेटनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि नक्कीच या तिन्ही तालुक्यातल्या जे शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही इथं काम करतोय यांना सगळ्यांना आता न्याय मिळालेला आहे. ही बाब सत्य आहे आणि या दडपशाहीच्या विरोधात म्हणजे आज भाजप आपल्या सत्तेचा वापर करून कायमस्वरूपी आज मार्केट कमिटीवर असं गणनंतर आणायचा प्रयत्न चालू होता. तसंच डीसीसी बँकेत सुद्धा प्रयत्न चालू आहे. आज आमच्या जत तालुक्यातली परिस्थिती डीसीसी बँकेत बघायला गेली तर ठराव गोळा करण्यासाठी आपल्या दडपशाहीचा उपयोग करून, सत्तेचा उपयोग करून ठराव गोळा करण्याचा प्रयत्न चालू आहे
आणि ह्या सगळं जनतेनं नाकारणार आहे. नक्की न्याय व्यवस्था आज जनतेच्या बरोबर आहे.